नमस्कार, मी रुपाली. रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपली चायनीज सिरीज सुरू आहे. तुम्हाला सर्व पदार्थ खूप आवडत आहेत, तुमच्या कमेंटमधून तुम्हाला कळतच आहे. तर आज आपण अगदी स्पेशल फ्राईड राईस बनवणार आहोत. अगदी झटपट होणार आहे. चला मग काही साहित्य लागणार आहे ते पाहूया. आपण इथे कोबी घेतलेला आहे 100 ग्रॅम, बीन्स घेतलेली आहे 100 ग्रॅम, गाजर घेतलेला आहे 100 ग्रॅम, ढोबळी मिरची घेतलेली आहे आपण इथं 60 ते 70 ग्रॅम, 2 कांदे घेतलेले आहेत. या सर्व भाज्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत. लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे आणि मिरची, विनेगर, सोया सॉस, रेड चिली सॉस, अरोमॅट पावडर, काळी मिरी पावडर आणि हा आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे 250 ग्रॅम. बासमती तांदूळ आपण 20 मिनिटं भिजत ठेवलेला होता. सुरुवातीला स्वच्छ तांदूळ धुवायचा आहे आणि मग 20 मिनिटं आपण छान भिजत ठेवायचा आहे. बाहेर आपण स्टॉलवर किंवा हॉटेलमध्ये फ्राईड राईस खातो, तो शेला राईस असतो. शेला राईस पण आपण फ्राईड राईस बनवण्यासाठी वापरू शकतो. आता सुरुवातीला आपल्याला जो आपण तांदूळ घेतलेला आहे तो शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी एका कढईमध्ये आपण पाणी घालूयात. तांदूळ खळखळून उकळेल किंवा शिजेल एवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. थोडंसं तेल घालायचं आहे, मीठ घालायचं आहे आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतरच आपण तांदूळ पाण्यामध्ये टाकायचा आहे. आणि अगदी 6 ते 7 मिनिटांमध्ये आपला तांदूळ शिजला जातो. फ्राईड राईस बनवण्यासाठी 85 ते 90% तांदूळ शिजून घ्यायचा आहे. अगदी ओव्हर कुक करायचा नाही आहे. ओव्हर कुक झाला तर आपला राईस तुटू शकतो. तर आपला तांदूळ छान शिजलेला आहे. एका चाळणीमध्ये काढून ठेवूयात, थंड होऊन देऊयात. आता एक पॅन घेतलेला आहे. शक्यतो चायनीज डिश बनवताना लोखंडी पॅनच वापरायचं आहे, टेस्ट चांगली येते. पॅन चांगलं गरम झालं की त्यामध्ये तेल घालायचं आहे. आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे, बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे, हिरवी मिरची घालायची आहे. हे सर्व साहित्य छान तेलावर परतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा पण थोडासा परतून घ्यायचा आहे. अगदी झटपट असा फ्राईड राईस आपला बनतो, वेळ पण लागत नाही. आणि चायनीज डिश शक्यतो हाय फ्लेमवर बनवतात, त्यामुळे गॅसची फ्लेम आहे ती हायच ठेवायची आहे. गाजर घालूयात, बीन्स, ढोबळी आणि कोबी. यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या वापरायच्या आहेत. कोणी मशरूम वगैरे पण वापरतात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मशरूमही वापरू शकता. आता ह्या भाज्या छान परतायच्या आहेत. 1 मिनिटभर भाज्या छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे रेड चिली सॉस 2 चमचे. मी जे साहित्य वापरलेलं आहे त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे. आता त्यामध्ये आपण तांदूळ जे शिजून घेतलेला आहे तो घालायचा आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, तांदूळ आपला शिजून थंड झाला पाहिजे. गरम गरम फ्राईड राईस आपण करायचा नाही आहे. गरम गरम तांदूळ जर आपण परतला तर त्याचा तुकडा पडतो, म्हणून थोडासा थंड होऊन द्यायचा आहे. आता यामध्ये आपण सोया सॉस घालायचा आहे. फ्राईड राईस बनवताना लाईट सोया सॉस वापरायचा आहे. काळी मिरी पावडर घालायची आहे 1 चमचा, 1 चमचा अरोमॅट पावडर, 1 चमचा विनेगर, थोडीशी कांदा पात आणि अगदी हलक्या हाताने आपण हलवायचं आहे. तांदळाचा तुकडा पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण आपण जे सॉस घालतो किंवा अरोमॅट पावडर घालतो त्याच्यामध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण आपण पाहूनच घालायचं आहे. अशा पद्धतीने अगदी झटपट असा आपला हा आजचा फ्राईड राईस तयार झालेला आहे. किती सुंदर असा कलर दिसतोय. खायला पण खूप टेस्टी आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया आपल्या पुढच्या चायनीज रेसिपीजमध्ये.